करंट अफेअर्सचं जवळपास 12वं सेशन आहे. याच्यामध्ये आपण एक महत्वाचा इश्यू बघणार आहोत, जो नॅशनल पार्टी स्टेटस बद्दल आहे. आम आदमी पार्टीला जे स्टेटस मिळालेलं आहे, आणि हे तुमच्या पॉलिटीच्या सिलेबस मधला पार्ट आहे. ओके. सो आता याच्यामध्ये पहिलीच न्यूज आपण कव्हर करतोय, नॅशनल पार्टी स्टेटस टू आप. आप म्हणजेच कोण? आम आदमी पार्टी. ओके. इलेक्शन कमिशन जे आहे त्यांनी 10 एप्रिल 2023 ला हे स्टेटस ग्रँट केलेलं आहे नॅशनल पार्टीचं आम आदमी पार्टीला. आता आम आदमी पार्टीला हे स्टेटस कशामुळे ग्रँट केलं गेलं? तर 4 राज्यांमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन, परफॉर्मन्स केला, आणि त्याच्यामुळे त्यांना हे स्टेटस देण्यात आलं. तर ते 4 राज्य कोणते होते? दिल्ली, गोवा, पंजाब आणि गुजरात. या 4 राज्यांमध्ये त्यांनी काय केलेलं? खूप चांगल्या पद्धतीने प्रदर्शन केलं, इलेक्शन मध्ये चांगला परफॉर्मन्स केला. आता एनसीपी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि तृणमूल काँग्रेस जे आहे त्यांना राज्य पार्टीचा जो, सॉरी, नॅशनल पार्टीचा जो दर्जा दिला होता तो मात्र इथं काढून घेण्यात आलाय. किती पार्टीज कडून? 3 पार्टीज. कोणत्या? एनसीपी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि तृणमूल काँग्रेस. या 3 राज्यांकडून काय केलेलं आहे? त्यांनी स्टेटस काढून देशामध्ये. ओके. सो आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. देन याच्यानंतर इलेक्शन कमिशन जे आहे त्यांनी हा डिसिजन कशाच्या बेसवर घेतलेला? 2014 आणि 2019 लोकसभा इलेक्शन झाले, आणि त्याचबरोबर असेंब्ली इलेक्शन सुद्धा झालेले 21 स्टेटमध्ये 2014 मध्ये. त्याच्यानुसार हा डिसिजन बनवण्यात आलेला आहे. ओके. 2014च्या बेसवर. आता प्रेझेंटली 6 नॅशनल पार्टीज आपल्याला बघायला मिळतात. एक आहे बीजेपी, ज्याला आपण भारतीय जनता पार्टी म्हणतो. 1980 जी काय आहे, म्हणजे प्रशासनात ही ह्या पार्टीचं आपण म्हणू शकतो सत्ता आहे. ओके. देन सेकंड, इंडियन नॅशनल इस्टॅब्लिश झाली सगळ्यात जुनी पार्टी, इंडियन नॅशनल काँग्रेस, ज्याला आयएनसी म्हणतात. ओके. कोणी केलेली इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना? रमेशचंद्र ॲलन ह्यूम. ॲलन ह्यूम. ॲलन ऑक्टोवियन ह्यूम यांनी काय केली? A.O. ह्यूम असं पण लक्षात ठेवा. त्यांनी काय केलेली? या पार्टीची इस्टॅब्लिशमेंट केलेली आहे. ओके. त्याबद्दल 2-4 फॅक्ट लक्षात घेऊयात. आता सध्या या पार्टीची इस्टॅब्लिश झाल्यानंतर 1885 ला ही सगळ्यात मोठी पार्टी होती आपल्या इतिहासामध्ये सुद्धा, आणि आता सुद्धा आपण बघतो की सगळ्यात जुनी पार्टी आहे. ओके. पार्टीची सुरुवातच का करण्यात आलेली? एक प्लॅटफॉर्म अवेलेबल करून द्यायचा होता इंडियन्सला, म्हणून एका ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या पार्टीची काय केली? स्थापना केली, जेणेकरून भारतीयांना एक प्लॅटफॉर्म अवेलेबल होईल, आणि त्यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे. कारण बरेचसे उठाव, रिव्होल्ट हे होताना आपल्याला दिसत होते ब्रिटिशांना, आणि त्यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे ते जाणून घेण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार केला. आणि याच्यातूनच पुढे क्रिएशन कुणाचं झालं? मॉडरेटर्स आणि एक्स्ट्रीमिस्टचं. बरोबर की नाही? आणि कुठेतरी या दोघांच्यातूनच रिव्होल्युशनरी सुद्धा क्रिएट होताना आपल्याला दिसले असतील. आता इथे आयएनसी ची इस्टॅब्लिशमेंट 1885. त्याच्यानंतर आहे बहुजन समाज पार्टी 1984. त्याच्यानंतर आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ मार्क्सिझम 1964. ओके. देन आम आदमी पार्टी 2012 आणि नॅशनल पीपल्स पार्टी 2013. अशा 6 पार्टीजला आता कशाचा दर्जा आहे? नॅशनल पार्टीचा दर्जा आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया बद्दल पण तुम्हाला थोडंफार माहित असेल. आयडिया आहे का तुम्हाला? कम्युनिझमची कन्सेप्ट कोणी आणली? कम्युनिझमची कन्सेप्ट कुणी आणली? एम एन रॉय सुद्धा याचे आपण म्हणू शकतो की फाउंडर आपल्याला बघायला मिळतात. ओके. मानवेंद्र नाथ रॉय यांनी काय केलेलं होतं की या मतप्रवाह जे आहेत त्याला विरोध केलेला आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर आहेत आम आदमी पार्टी आणि नॅशनल पीपल्स पार्टी 2013. आता इलेक्शन कमिशन जे आहे त्यांनी लोक जनशक्ती पार्टी, जी नागालँड मध्ये आपल्याला बघायला मिळते, आणि व्हॉइस ऑफ द पीपल्स पार्टी मेघालयामध्ये, आणि तिप्रा मोथा त्रिपुरामध्ये, या 3 पार्टीजला नॉमिनेट केलेलं आहे. ओके. तर स्टेट पार्टी स्टेटस जे आहे ते कशाच्या? इलेक्शन परफॉर्मन्सच्या बेसवर दिलं जातं. 6 पार्टीज जे आहेत त्यांनी आपला स्टेट पार्टी स्टेटस लॉस्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये मणिपूर मधली पीपल्स डेमोक्रेटिक अलायन्स हिने काय केलेलं आहे? आपलं स्टेट पार्टी स्टेटस लॉस्ट केलंय. देन पत्तली मक्कल कची पुडुचेरी मधली. देन राष्ट्रीय लोकदल यूपी
भारत राष्ट्र समिती AP आंध्र प्रदेश आणि रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी वेस्ट बेंगॉल. मिझोराम मध्ये पीपल्स कॉन्फरन्स मिझोराम, या 6 पार्टीजला आपला जो स्टेट पार्टीचा दर्जा होता तो काढून टाकण्यात आलेला आहे. ओके. त्याच्यानंतर नॅशनल पार्टी अँड स्टेट पार्टी स्टेटस. नॅशनल पार्टी स्टेटस किंवा ह्या ज्या पार्टीज आहेत त्याच्यापैकी पहिली आहे आम आदमी पार्टी. ओके. आणि ज्यांनी लॉस्ट केलं नॅशनल पार्टी स्टेटस त्या कोणत्या 3 आहेत? नॅशनलिस्ट काँग्रेस NCP, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि तृणमूल काँग्रेस. ओके. ह्या तिघांनी काय केलेलं आहे? लॉस्ट केलेलं आहे आपलं स्टेटस, यांच्याकडून स्टेटस काढून घेण्यात आलेला आहे. सो अशा पद्धतीने एक पार्टी इन झाली, 3 पार्टी आउट झाल्या. आता किती आहेत? 6. देन पार्टी ज्यांना स्टेट पार्टी स्टेटस आहे देण्यात येणार आहे, जे नॉमिनेट पण झाल्या: लोक जनशक्ती पार्टी, व्हॉइस ऑफ द पीपल्स पार्टी. लोक जनशक्ती पार्टी कुठली आहे? नागालँड. व्हॉइस ऑफ द पीपल पार्टी मेघालय. तिप्रा मोथा कुठे आहे? त्रिपुरा. आता अंडर द इलेक्शन सिम्बल आपण बघतोय की इलेक्शन सिम्बल रिझर्वेशन अँड अलॉटमेंट ऑर्डर 1968 याच्यामध्ये क्रिटेरिया दिलेला आहे की कोणत्या पार्टीला आपण नॅशनल पार्टी म्हणावं किंवा कोणत्या पार्टीला आपण स्टेट पार्टी म्हणावं. ओके. सो तो क्रिटेरिया आपल्याला पुढे बघायचा आहे. पुन्हा रिपीटेड इन्फॉर्मेशन झालेली आहे, एकच मिनिट. आता बघा इथे पुढे माहिती पण दिलेली आहे. 3 आपण बघितलं, तृणमूल काँग्रेस NCP आणि दुसरं कोणतं आहे? CPI, बरोबर ना, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. यांच्याकडून काय केलं? दर्जा काढून घेतला. आता त्यांना स्टेट पार्टी NCP आणि तृणमूल काँग्रेस ऍज अ स्टेट पार्टी म्हणून ओळखले जातील स्टेट्स ऑफ नागालँड मेघालयामध्ये. आता हा जो डिसिजन घेण्यात आलेला आहे तो असेंब्ली इलेक्शनच्या बेसवर आहे. ओके. जे दोन्ही स्टेटमध्ये आपल्याला झालेले बघायला मिळतात. आणि जी रुलिंग भारत राष्ट्र समिती आहे तेलंगणामध्ये, तिला रिजनल पार्टीचा दर्जा आहे. आणि आंध्र प्रदेशमध्ये लोकजन शक्ती पार्टी, बिहारमध्ये त्यांना सुद्धा काय आहे? रिजनल पार्टीचा. जे रामविलास ग्रुप आहे त्यांनी लॉस्ट केलं आपलं रिजनल पार्टीचं स्टेटस नागालँडमध्ये, आणि नॅशनल लोक दलने लॉस्ट केलं उत्तर प्रदेशमध्ये. सो अशा पद्धतीने जर तुमचा परफॉर्मन्स चांगला नसेल तर तुमच्याकडून तो दर्जा काय करण्यात येतो? काढून घेण्यात येतो. आता अपार्ट फ्रॉम आपण बघितलं दिल्ली, गोवा, पंजाब, आप स्टेट पार्टी गुजरातमध्ये सुद्धा आहे आफ्टर 2022 असेंब्ली इलेक्शन. आणि ही खूप मोठी बाब आहे, कारण कसं असतं, एखादी नवीन पार्टी इमर्ज होते, ती अगदी नॅशनल पार्टीचा दर्जा घेते, तर पुढे भविष्यात या पार्टीकडून एक्सपेक्टेशन पण वाढतात आणि या पार्टीचा परफॉर्मन्स आणखी डे बाय डे ग्रो होणार. तर पुढे भविष्यात यांचं एक म्हणतो नाही का, प्रेझेंटेशन असणार आहे आपल्या सत्तेमध्ये. तर गुजरातमध्ये पार्टीला जवळपास 12.92% वोट्स मिळालेले आहेत. आणि पार्टी जी आहे ती फाउंड कधी झालेली आहे? 2012 मध्ये बाय द अरविंद केजरीवाल. ओके. ब्रूम जे आहे ते त्यांचं काय आहे? इलेक्शन सिम्बल असं आपल्याला बघायला मिळतं. आता नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी जी आहे NCP, तिने लॉस्ट केलं स्टेट पार्टी स्टेटस गोवामध्ये, मणिपूरमध्ये आणि मेघालयामध्ये सुद्धा. इथली सुद्धा ती स्टेट हे बघा, प्रत्येक राज्याची पण एक काय असणार? रिजन आहे ना, तर तिथं पण बऱ्याचशा पार्टीज आता आपल्याकडे आहेत की नाही, बऱ्याचशा महाराष्ट्रात सुद्धा पार्टीज यांच्यापैकी स्टेट मध्ये आहेत म्हणून स्टेट पार्टीचा दर्जा मिळतो. ओके. रिजन नुसार. आणि ती स्टेटच्या बाहेर पण त्यांचं जर अस्तित्व असेल, आता BJP, काँग्रेस ऑल ओव्हर पूर्ण इंडिया आहेत की नाही, सो त्यांना कोणता दर्जा असणार आहे? नॅशनल पार्टीचा दर्जा. ते जास्त स्टेट्स मध्ये आपलं रिप्रेझेंटेशन करतायत. सो त्या नॅशनल पार्टी आणि काही जसं आता शिवसेना बघतो आपण, मनसे बघतोय, ह्या काय आहेत? रिजनल आहेत, किंवा रिजनल म्हणण्यापेक्षा पण काय म्हणू शकतो, त्यांना रिजनल पण नाही म्हणता येणार, स्टेट पार्टीज म्हणता येईल. ओके. सो हा फरक कळतोय ना नॅशनल पार्टी आणि स्टेट पार्टी मधला? येस मॅम. ओके. येस आता मॅम. इथे बघा 3 स्टेट्स आहेत, जवळपास 2.28, 0.95 आणि 1.61 वोट्स मिळालेले आहेत NCP ला. ओके. जे मणिपूर, मेघालय आणि गोवा. सॉरी, गोवामध्ये 2.28, मणिपूरमध्ये 0.95 आणि मेघालयामध्ये 1.61 वोट्स मिळाले. आणि त्याच्यामुळे लोकांची तुमच्या पार्टीला काय नाहीये, इच्छा नाहीये की ते तुमच्या पार्टीला जोडतायत किंवा वोट करतायत. सो तुम्हाला ते स्टेटस का द्यायचं, म्हणून ते काढून टाकण्यात येतं. हाच असतो परफॉर्मन्स. तुम्हाला वोट्स किती मिळालेत. परफॉर्मन्स म्हणजे काय? त्या पर्टिक्युलर इलेक्शन मध्ये तुम्हाला वोट्स किती मिळालेत हे सांगितलं, हे स्टडी केलं जातं. ओके. आता ही जी पार्टी आहे महाराष्ट्रामध्ये मात्र ती स्टेट पार्टी म्हणून ओळखली जाते. 2019 चे जे असेंब्ली इलेक्शन झाले त्याच्यामध्ये NCP ला 16.71% वोट्स मिळालेले होते, आणि म्हणून तिचा तो तिथला महाराष्ट्राचा दर्जा कायम राहतोय. ओके.
देन स्टेट पार्टी स्टेटस जे आहे नागालँडमध्ये सुद्धा असेंब्ली इलेक्शनच्या बेसवरच त्यांना मिळालेले आहेत. आता एनसीपी बद्दल बोलायचं झालं तर शरद पवार जे आहेत त्यांनी आयएनसी ला सोडून एक नवीन पार्टी तयार केली, त्याला म्हणतात राष्ट्रवादी काँग्रेस किंवा एनसीपी. ओके. जून 10, 1999 ला ही पार्टी फॉर्म झालेली आहे. दोघांच्या मदतीने पीए संगमा आणि तारिक अनवर ह्या दोघांच्या मदतीने त्यांनी काय केली, आयएनसी ला सोडून नवीन पार्टीची एस्टॅब्लिशमेंट एनसीपीची. आता करंटली जर बघायला गेलं तर एनसीपी मध्ये 53 एमएलए आहेत, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली महाराष्ट्रामध्ये, आणि 7 आहेत नागालँडमध्ये आणि 2 आहेत केरळामध्ये. आणि याच्या व्यतिरिक्त 4 एमपी आहेत जे एनसीपीचे आपल्याला बघायला मिळतात महाराष्ट्रामधून इलेक्ट झालेले, आणि 1 एमपी आहे लक्षद्वीप मध्ये. सो यांचं रिप्रेझेंटेशन बघायचं झालं तर ती एक कुठेतरी नॅशनल पार्टी असूनही यांचं रिप्रेझेंटेशन खूप खालावत गेलं, आणि म्हणून त्यांच्याकडून हा दर्जा सुद्धा काढून घेण्यात आला. आपल्याला फार कमी असं रिप्रेझेंटेशन बघायला दिसतं. मेजर कोण असणार आहेत, काँग्रेस आणि बीजेपी, दोघांमध्येच काय असणार आहे, पूर्ण सत्तेसाठी संघर्ष असणार आहे. ओके. दुसरं आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, सीपीआय ज्याला म्हणतो. ओके. सीपीआय इलेक्शन कमिशनने स्टेट पार्टीचा दर्जा जो होता वेस्ट बेंगॉल आणि ओडिसामध्ये त्यांच्याकडून काढून घेतलेला आहे. कारण का, तिथं त्यांचं रिप्रेझेंटेशन कमी पडलं असेल. केरळमध्ये, मणिपूर आणि तामिळनाडूमध्ये ते रुलिंग पार्टी आहे, सो तिथं त्यांना तो दर्जा राहणार. पण इतर स्टेट मधून तो दर्जा काढून, वोटिंग कमी, तुमचा दर्जा काढला जाईल. ओके. आता कम्युनिस्ट पार्टी जी आहे ती फाउंड झालेली आहे 26 डिसेंबर 1925 ला. फर्स्ट पार्टी कॉन्फरन्स जी होती ती कानपूरमध्ये झालेली. आता हॅमर आणि सिकल हे त्यांचं काय आहे, सिम्बल आहे पार्टीचं. अमंग द फाउंडर्स ऑफ सीपीआय एम एन रॉय, ज्यांच्याबद्दल आपण बोललो, आणि त्यांची वाईफ इवली ट्रेंट, सोबतच अबानी मुखर्जी आणि एमपी टी आचार्य यांचा समावेश या पार्टीमध्ये आपल्याला फाउंडर्स मध्ये बघायला मिळतो. आता नेमका क्रिटेरिया जो आहे तो काय आहे तोही बघून घेऊयात आपण. ओके. रिजनल पार्टी ऍटलिस्ट 4 स्टेट्स मध्ये जर रिप्रेझेंटेशन चांगलं असेल, एखाद्या पार्टीला वोट चांगले मिळाले असेल, तर तिला रिकॉग्नाइज केलं जातं ऍज अ रिजनल पार्टी, प्रादेशिक पक्ष. ओके. विनिंग 2% सीट्स इन लोकसभा इलेक्शन ऍटलिस्ट 3 स्टेट, याच्यापैकी 3 स्टेट मध्ये ऍटलिस्ट त्यांना किती पर्सेंट सीट मिळाल्या पाहिजेत, 2% सीट मिळाल्या पाहिजेत लोकसभेच्या इलेक्शन मध्ये. 3 राज्यातून 2% तरी जर त्यांना सीट मिळाल्या तर त्यांना आपण काय म्हणू, नॅशनल पार्टी. 4 स्टेट मध्ये असतील तर त्यांना आपण काय म्हणतो, प्रादेशिक पक्ष. ओके. मग किती स्टेट मध्ये त्यांचं रिप्रेझेंटेशन आहे, म्हणून स्टेट पार्टी, समजा एका स्टेट मध्ये आहे तर तिला काय म्हणणार, रिप्रेझेंटेशन पण चांगलं तर स्टेट पार्टी. 4 स्टेट मध्ये आहे तर त्यांना आपण काय म्हणणार, रिजनल पार्टी. ओके. त्या 4 पैकी 3 राज्यांमध्ये 2% लोकसभेच्या सीट त्यांनी होल्ड केल्या तर त्यांना आपण काय म्हणणार, नॅशनल पार्टीचा दर्जा. ऍटलीस्ट 4 सीट्स इन लोकसभा अँड ऍटलीस्ट 6% ऑफ द वोट्स और मोर दॅन 6% ऑफ द वोट्स इन असेंब्ली इलेक्शन इन ऍटलीस्ट 4 स्टेट. जे 4 स्टेट तुम्ही म्हणताय त्यांच्यामध्ये ऍटलीस्ट 4 सीट तुमच्या लोकसभेत गेल्या पाहिजेत, आणि 6%, ऍटलीस्ट 6% किंवा 6% पेक्षा जास्त जे असेंब्ली इलेक्शन होतात त्याच्यामध्ये तुम्हाला वोट्स मिळाले पाहिजेत, तर तुम्ही कोण आहात, नॅशनल पार्टी. ओके. आणि पार्टी फुलफिलिंग एनी ऑफ द अबव कंडिशन त्याला नॅशनल पार्टीचा दर्जा दिला जातो. ऍटलीस्ट 3 स्टेट मध्ये 2% तरी त्यांच्या सीट असल्या पाहिजेत लोकसभेमध्ये. ओके. हा जर क्रिटेरिया सगळा त्या फुलफिल करत असतील तर त्यांना नॅशनल पार्टीचा दर्जा दिला जातो. सगळ्यात पहिले तर काय, 4 स्टेट मध्ये असेल तर रिजनल पार्टी ओळखलं जातं. जर त्यांनी 2% सीट विन केल्या लोकसभा इलेक्शन मध्ये 3 स्टेट मधून, तर ही एक पहिली कंडिशन आहे. त्याच्यानंतर 4 सीट्स ज्या आहेत लोकसभेमध्ये त्यांच्या जर जात आहेत आणि सोबतच ऍटलीस्ट किती पर्सेंट, 6% वोट त्यांना मिळत आहेत. किती, 6% वोट मिळत आहेत त्यांना, 6% किंवा त्याच्यापेक्षा जास्त कुठे, असेंब्ली इलेक्शन मध्ये 4 राज्यातून, तर त्यांना दर्जा असेल कसला, नॅशनल पार्टीचा. आणि तिसरी टर्म काय म्हणतो आपण, ऍटलीस्ट 3 स्टेट मध्ये त्यांनी 2% सीट जिंकलेल्या आहेत लोकसभा इलेक्शन मध्ये, तर त्यांना काय मिळेल, नॅशनल पार्टीचा दर्जा. या या जर तरतुदी फुलफिल करतायत तर त्यांना नॅशनल पार्टीचा दर्जा मिळून जाईल. आता स्टेट पार्टीसाठी काय क्रिटेरिया आहे तो पण आपण बघूया. पार्टी सेक्युर ऍटलीस्ट 3% ऑफ टोटल सीट इन द स्टेट असेंब्ली.
स्टेट असेंब्लीमध्ये किती सीट पाहिजे त्यांच्या 3% सीट. ओके, किंवा ऍटलिस्ट 3 सीट किंवा 3 सीट पाहिजे. 3% किंवा 3 सीट, जे पण जास्त असेल ते कन्सिडर केलं जाईल. ओके, समजा 100 असतील जागा तर 3% म्हणजे 3च झाल्या आणि सीट पण 3च झाल्या. पण 200 असतील तर किती होणार? 3% म्हणजे 6 झाल्या. तर हायर कोणता आहे? 6. सो त्याला पर्सेंटेज मध्ये आपण कन्सिडर करणार, सीट्स मध्ये नाही. ओके, सो जे पण जास्त असेल ते कन्सिडर केलं जाईल. ऍटलीस्ट 3% ऑफ टोटल सीट इन स्टेट असेंब्ली और 3 सीट्स, विच एव्हर इज हायर, ते कन्सिडर केलं जाईल. आणि इफ दॅट पार्टी हॅज सिक्युर्ड ऍटलीस्ट 1 सीट इन लोकसभा, आणि 1 सीट जर त्यांची लोकसभेमध्ये जाते फॉर एव्हरी 25 सीट्स इन दॅट स्टेट और मल्टिपल देअर ऑफ. ओके, जर त्यांची 25 सीटच्या मागे एक जागा जाते लोकसभेमध्ये ते होल्ड करतायत, तर त्यांना स्टेट पार्टीचा दर्जा दिला जाईल. इफ दॅट पार्टी सिक्युअर ऍटलीस्ट 6% ऑफ टोटल व्हॅलिड वोट्स, जर 6% वोट त्यांना व्हॅलिड वोट मिळतात लोकसभेमध्ये और स्टेट असेंब्ली इलेक्शन मध्ये, तर ते काय करतायत? 2 लोकसभा और लेजिस्लेटिव्ह असेंब्ली सीट त्या विन करतायत, तरी त्यांना स्टेट पार्टीचा दर्जा दिला जाईल. आणि चौथी टर्म आहे लोकसभा और स्टेट व पार्टी जनरल इलेक्शन, सॉरी लेजिस्लेटिव्ह असेंब्ली मध्ये जर त्यांनी एकही सिंगल स्टेट नाही होल्ड केली, बट टोटल व्हॅलिड वोट जे आहेत त्यांना 8% मिळाले, तरीही त्यांना स्टेट पार्टीचा दर्जा मिळेल. क्लिअर आहेत या गोष्टी? क्लिअर आहेत का? विचारू का क्वेश्चन यावर? म्हणजे Yes. क्लिअर आहेत की नाही कळतील. ओके, नॅशनल पार्टीचा दर्जा कोणत्या कोणत्या पार्टीला मिळालेला आहे? आम आदमी पार्टी. आम आदमी पार्टी. ओके, त्यांचं सिंबल काय आहे? चिन्ह काय आहे? ब्रूम. झाडू, ब्रूम आहे. एनसीपी ज्यांच्याकडून दर्जा काढून घेतला नॅशनल पार्टीचा, त्यांचं चिन्ह काय आहे? क्लॉक. येस, क्लॉक आहे. फाउंडिंग मेंबर्स कोण होते एनसीपीचे? शरद पवार. शरद पवार. आणखी बाकीच्यांनी पण आन्सर करा. आणखीन 2 नाव होते मॅम, आठवत. आणखी 2 नाव कोणते होते? आता डेट आहे, डेट आहे, दिवस आहे, दिवस आहे तर तारीख आहे. लक्षात आलं का क्लू? डेट आहे 1999. आहे तो तारीख आहे. नाही नाही, मी विचारले कोण कोण फाउंडिंग मेंबर्स होते. तारीख अनवर, घड्याळ हा. म्हणजे टाइम लक्षात ठेवायचा, तारीख लक्षात ठेवायची. आणि त्याच्यानंतर तिसरे कोण होते? PS संगमा. ओके, तिघांनी मिळून काय केलेली? इस्टॅब्लिशमेंट केलेली पार्टीची. कधी केली होती ममता? मॅम 1999. ओके, 1999 ला. बरोबर आहे. स्पॉटलाइट. महाराष्ट्रात राज्य पक्षाचा दर्जा मिळालाय, तर विधानसभा निवडणुकीमध्ये किती टक्के वोटिंग यांना मिळालेलं? 12 सिक्स पॉइंट. नो नो नो, बरोबर बोलताय ममता. 12 नाही आली. 16, बरोबर, 16.71. 16.71. ओके, नागालँड मध्ये मात्र यांना काय केलंय? राज्य पक्षाचा दर्जा मिळालेला आहे. ओके, आम आदमीची पार्टीची स्थापना कोणी केली? आम आदमी पार्टीची स्थापना कोणी केली? अरविंद केजरीवाल. अरविंद केजरीवाल. ओके, आणि गुजरात मध्ये या पक्षाला किती पर्सेंट वोट मिळाले आरती? 12.9%. 12.92% वोट्स मिळालेले आहेत. ओके, कधीच्या निवडणुकांमध्ये? 2022. आणि कोणत्या 4 राज्यांमध्ये यांनी चांगलं प्रदर्शन केलंय किंवा चांगलं इलेक्शन मध्ये परफॉर्मन्स केलाय म्हणून त्यांना हा दर्जा मिळालाय? दिल्ली, गोवा, पंजाब. दिल्ली, गोवा, पंजाब. आणखी किती राज्यांमध्ये? 4 राज्य बघितले आपण, कोणकोणते होते? गोवा, दिल्ली, पंजाब आणि गोवा, दिल्ली, पंजाब आणि गुजरात. गुजरात. बरोबर, या 4 राज्यांमधून त्यांना काय मिळाले? चांगले यश, आणि म्हणून त्यांना नॅशनल पार्टीचा दर्जा मिळाला.
आता नॅशनल पार्टी स्टेटस जे आहे ते आतापर्यंत किती पक्ष आहेत ज्यांना हा दर्जा मिळालेला आहे, म्हणजे आत्ताचे लेटेस्ट किती पक्ष आहेत असे? 6 आहे. 6. 6. कोणकोणते? बीजेपी, INC, आम INC, आदमी पार्टी, आम आदमी पार्टी, आम आदमी पार्टी. कम्युनिस्ट 3 झाले. 3 झाले. राईट, 3 मार्क्सवादी झाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 4. देन नॅशनल पीपल्स पार्टी 5 आणि बहुजन समाज पक्ष 6. ओके. आता हा दर्जा जेव्हा दिला जातो स्टेट साठी पण आहे स्टेट पार्टी म्हणून, आणि नॅशनल लेवलला नॅशनल पार्टी. तर नॅशनल लेवलला आपण जवळपास 3-4 अटी बघितल्या. त्या अटी सांगू शकता का कोणकोणत्या, की त्यांनी ते निकष पूर्ण केले पाहिजेत? पहिलं ऍटलिस्ट काय होतं? मध्ये तो रिजनल पक्ष रिजनल म्हणून पाहिजे. बरोबर. ऍटलिस्ट तो एक रिजनल पक्ष पाहिजे, म्हणजे ही एक पहिली निकष आहे. जर तो रिजनल पक्ष असेल, रिजनल पक्ष म्हणजे किती राज्यांमध्ये? 4. 4 राज्यांमध्ये. 4 राज्यांमध्ये. जर 4 राज्यांमध्ये त्याला रिजनल पक्षाचा दर्जा मिळतोय, तर त्याला आपण काय कन्सिडर केलं पाहिजे? नॅशनल. नॅशनल पक्ष. बरोबर, हे पहिला निकष आहे. दुसरा निकष काय होता? 2% सीट्स असले पाहिजे लोकसभामध्ये. येस, 3 राज्यांमधून 2% सीट्स पाहिजेत लोकसभामध्ये. हे झालं दुसरा निकष. तिसरा? 4 सीट्स पाहिजे 3 लोकसभामध्ये. राज्यांच्या बेसवरच 6%. 4 सीट्स पाहिजेत लोकसभेमध्ये, आणि किंवा आणि काय पाहिजे? 4 सीट्स 6% आणि वोट्स. 6% वोट्स. बरोबर, किती राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत? 4. 4 राज्यांची. किंवा 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काय पाहिजे? 6% जास्त मतं. एक तर काय, तुम्ही लोकसभेमध्ये 4 जागा असल्या पाहिजेत तुमच्या, आणि 6% ऍटलिस्ट वोटिंग पाहिजे तुम्हाला. आणि सोबतच तुमचं काय पाहिजे? रिप्रेझेंटेशन 4 राज्यांच्या विधानसभेमध्ये 6% पेक्षा जास्त वोटिंग तुम्हाला मिळालेलं असेल. ही तिसरी अट आहे. चौथी, 3 राज्यांच्या 3. लोकसभा निवडणुकीत 2% जे सीट्स आहेत त्या होल्ड करणं त्याने. किती? 2% सीट. किती राज्यांमध्ये? 3 राज्यांमध्ये. तिथेही तुम्हाला नॅशनल पार्टीचा दर्जा दिला जातो. ओके. सो अशा पद्धतीने ही न्यूज आपण कव्हर केलेली आहे. आज मी एकच हा इश्यू कंटिन्यू करणार आहे. ओके. कारण आज आपलं नेटवर्क फ्लक्च्युएशन पण इथे होत आहेत सारखं. तर नेक्स्ट सेशन मध्ये उर्वरित माझे जे पण टॉपिक आहेत आपले, ते आपण काय करूयात, नेक्स्ट सेक्शन मध्ये घेऊयात. चालेल? ओके, थांबायचं मग. येस मॅम. Thank you so much for your participation and cooperation. Jai Hind, Jai Bharat.